ब्रॉट टू यू बाय विगार्ड। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा 25वा वर्धापन दिन आज अहमदनगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजच्या प्रांगणामध्ये पार पडतो आहे आणि त्यासाठी सगळी तयारी ही सकाळपासून करण्यात आलेली आहे। भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जिंकून आलेले जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांचे कटआउट सुद्धा या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबर जे पराभूत झालेले दोन उमेदवार होते राष्ट्रवादीचे त्यांचे सुद्धा कटआउट या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। स्वतः शरद पवार यांचं 40 फुटांचं कटआउट आहे आणि त्याचबरोबर उर्वरित जे काही खासदार आहेत किंवा पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांचे सुद्धा कटआउट पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला जो बॅनर लावलेला आहे तो बॅनर आपण पाहतो त्याच्यावरती विजयाचा शरदचंद्र असं लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा एक विजयी रौप्य महोत्सव वर्ष जे आहे ते राष्ट्रवादीकडून साजरे केले जात आहे। जयंत पाटील यांचं सुद्धा कटआउट आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाची तयारी ही अहमदनगरमध्ये पार पडते आहे। संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। मात्र कालपासून अहमदनगरमध्ये मोठा पाऊस पडलेला होता आणि त्यामुळे ज्या मैदानामध्ये हा कार्यक्रम आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये चिखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आज सकाळपासून या परिसरामध्ये पाऊस नाहीये, मात्र संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा पाऊस पडेल की काय अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते आहे। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे। ज्या खुर्च्या या मैदानामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत त्या खुर्च्या आता आपण पाहतो या खुर्च्यांवरती सुद्धा काही प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते साचलेलं आहे। त्याचबरोबर संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी हा पाऊस पडतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या खुर्च्यांवरती सध्या आपण पाहतोय की हे पाणी रात्रीच्या पावसामुळे साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि संध्याकाळी जर पाऊस नाही पडला तर हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडू शकतो। मात्र सध्याची परिस्थिती जर पाहिली तर ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा पावसाच्या सरी येऊ शकतात आणि त्यामुळे मैदानामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये चिखल सुद्धा होऊ शकतो असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय। सध्या जर मैदानाची परिस्थिती पाहिली तर बऱ्यापैकी काल पडलेल्या पावसामुळे चिखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे पुन्हा जर पाऊस पडला तर या मैदानामध्ये चिखल मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो आणि त्यामध्ये कार्यक्रमामध्ये काहीसा गोंधळ जो आहे तो होऊ शकतो आणि त्यामुळे आज संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये पाऊस येऊ नये असं सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांकडून की राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांकडून इच्छा व्यक्त केली जाते। मात्र मैदानाची परिस्थिती आता आपण पाहतो आहोत की बऱ्याच प्रमाणामध्ये चिखल जो आहे तो झालेला आहे। दुसरीकडे स्टेज उभारण्यात आलेला आहे। व्यासपीठावरची तयारी ही पूर्ण झालेली आहे। अनेक मान्यवर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे या ठिकाणी येणार आहेत। आमदार खासदार उपस्थित असणार आहेत आणि स्वतः शरद पवार यांचं देखील भाषण होणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेले यश पाहता अहमदनगरमध्ये आज संध्याकाळी या शरद पवार गटाकडून मोठं शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या भाषणात शरद पवार काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र तयारी जरी जोरदार असली तरी मात्र या कार्यक्रमावरती पावसाचं सावट असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे संध्याकाळपर्यंत पाऊस पुन्हा एकदा जोर धरतो की पाऊस थांबतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र काल पडलेल्या पावसामुळे मैदानामध्ये चिखल निर्माण झाला आणि त्यामुळे संध्याकाळी पुन्हा जर पाऊस आला तर या कार्यक्रमावरती पावसाचं सावट हे स्पष्टपणे आतापासून आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे आजच्या कार्यक्रमात शरद पवार काय बोलतात त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेत्यांची भाषणं कशी होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश दिवे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, अहमदनगर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।